घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे भारत कृषी महोत्सव 2024 या राज्यस्तरीय कृषी, डेअरी व पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. लोकनेते आमदार भारतनाना भालके फाउंडेशन, पंढरपूर, मंगळवेढा व साईश्री ॲग्रो फार्मसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रेल्वे मैदानावर दिनांक 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन होणार असल्याची माहिती कृषी महोत्सवाचे निमंत्रक भगीरथ भालके यांनी दिली आहे. भारत कृषी महोत्सवासाठी रेल्वे मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य शामियानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. भारत कृषी प्रदर्शन या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना देखील निमंत्रण दिले असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी पुढे बोलताना दिली आहे. यामध्ये खेळ पैठणीचा हळदी कुंकू या कार्यक्रमासोबतच मराठी पाऊल पडते पुढे हे कार्यक्रमाचं विशेष आकर्षण असून कृषी क्षेत्रातील, दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील कंपन्यांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलंय. लोकनेते आदरणीय भारतनानांच्या जयंतीचं औचित्य साधून भव्य असं राज्यस्तरीय कृषी, डेअरी, पशुपक्षी प्रदर्शन दिनांक 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी हे 4 दिवस आपल्या या पंढरपूर मधील रेल्वे ग्राउंड वरती या प्रदर्शनाचं महोत्सवाचं भारत कृषी महोत्सवाचं आयोजन लोकनेते भारतनाना भालके फाउंडेशन, पंढरपूर, मंगळवेढा आणि समस्त भालके प्रेमींच्या वतीनं आयोजित केलेला आहे. या महोत्सवामध्ये शेती, कृषी, डेअरी, पशुपक्षी जे शेतीच्या बाबतीत कमीत कमी दिवसामध्ये जास्तीचं उत्पादन, कमीत कमी क्षेत्र, कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल, त्याचबरोबर आपल्या शेतीला जोडधंदा, पूरक धंदा म्हणून ग्रामीण भागातले शेतकरी त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायाकडे जे बघितलं जातं पूरक व्यवसाय म्हणून प्रत्येक आपल्या पंढरपूर, मंगळवेढा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंचक्रोशीमध्ये हा व्यवसाय केला जातो. त्या दूध वाढीच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल, त्याचबरोबर पशु, पक्षी या सर्वांचं या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये आयोजन आपण केलेलं आहे. दिनांक 23 फेब्रुवारीला उद्घाटन सोहळा आणि त्याच दिवशी आपल्या खिलार गायीचं संगोपन व्हावं या हेतूने खिलार गायींचं त्या ठिकाणी प्रदर्शन 23 फेब्रुवारीला रेल्वे ग्राउंड वरती आयोजन केलेलं आहे. 24 तारखेला या निमित्तानं शेतकऱ्यांच्या, दुग्ध व्यावसायिकांच्या आणि सर्वांना त्या ठिकाणी चर्चासत्र आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन 24 फेब्रुवारीला आपण या माध्यमातून केलेलं आहे. 25 फेब्रुवारीला सकाळी त्या ठिकाणी डॉग शो आणि कॅट शोचं आयोजन त्या प्रदर्शनामध्ये केलेलं आहे आणि संध्याकाळी, सायंकाळी 6 ते 9 या वेळेत महिलांच्यासाठी, खास महिलांना हे प्रदर्शन बघता यावं, या त्या ठिकाणी भेट देता यावी म्हणून हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि दिनांक 26 ला
दिवसभर चर्चासत्र, मार्गदर्शन आणि संध्याकाळी मराठी पाऊल पडते पुढं हा सांस्कृतिक कार्यक्रमानं या भारत कृषी महोत्सवाचं त्या ठिकाणी समारोपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे आरोग्य मंत्री नामदार आदरणीय तानाजीराव सावंत सरांना आम्ही फाउंडेशनच्या आदरणीय भारत नाना भालके फाउंडेशनच्या वतीनं आणि तमाम भालके प्रेमींच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलेलं आहे। सध्या उद्या म्हणजे 20 तारखेला एक विशेष महाराष्ट्राचं अधिवेशन आणि त्यानंतर 26 तारखेला एक अधिवेशन असल्यामुळे त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या तारखेनुसार त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला नक्कीच या प्रदर्शनाला भेट देऊ म्हणून अभिवचन आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या आमंत्रितानं त्यांच्या वेळेनुसार या शेतकरी मेळाव्याचं देखील आयोजनाचं या आमच्या भारत नाना भालके फाउंडेशनचा हा कार्यक्रम आयोजित आहे। तर या कार्यक्रमाला समस्त शेतकरी असतील, दुग्ध व्यवसायक, माता भगिनी, तरुण सहकारी आणि आपल्या शहरी भागातील सर्व नागरिक, कारण यामध्ये विशेष आकर्षण म्हणून जवळजवळ 1.5 टनाचा गजेंद्र रेडा, ज्या रेड्याला 2 कोटी रुपयाची मागणी, कुरनूर जातीची 2.5 फुटाची गाय असेल किंवा विविध पक्षी प्राणी त्या ठिकाणी आपल्या खिलार, ग्रामीण भागातली खिलार बैल असेल, गाई असेल किंवा आपली पंढरपूरची म्हैस, या अनेक त्या ठिकाणी पशुपक्ष्यांच्या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत। तर हे प्रदर्शन बघण्यासाठी त्याचबरोबर आपल्या माध्यमातून या भागातल्या कृषी क्षेत्राशी, दुग्ध व्यवसाय क्षेत्राशी किंवा पशुपालन व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या कंपन्यांना देखील मी आवाहन करतो की आपल्या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी जास्तीचं उत्पादन घेण्यासाठी मदत झाली आहे, जास्तीचं दुग्ध व्यवसाय करण्यासाठी आपल्या मदत झाली आहे। तेच आपलं तंत्रज्ञान आपल्या माध्यमातून मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण देखील या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावं अशा आपल्या माध्यमातून मी विनंती त्या ठिकाणी करतोय। आणि पुनश्च एकदा या प्रदर्शनास आपण सर्वांनी उपस्थित राहून या लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशन व समस्त भालके प्रेमी आणि या आयोजकाच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना आपल्या उपस्थितीतूनच आपला आशीर्वाद, सहकार्य, पाठिंबा व्यक्त करावा हे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।